जगातली तिसरी महासत्ता बनण्याच्या दिशेनं पाऊल टाकणाऱ्या भारतापुढे अनेक आव्हानं आहेत. त्यातील महत्त्वाचं आव्हान म्हणजे महागाई आणि समाजातील सर्वच स्तरापर्यंत योग्य दर्जाचा अन्न पुरवठा. खरं तर देशात धान्याचे मुबलक उत्पादन होत आहे, पण दुर्दैव हे की ते खरेदी करून खाण्याची आर्थिक परिस्थिती आजही लाखो कोट्यावधींची नाही. त्यामुळेच कोणी उपाशी राहू नये म्हणून अंत्योदय योजनांसारख्या विविध योजना अंमलात आणत केशरी पिवळे रेशन कार्ड धारकांसाठी स्वस्त धान्य वितरण सुरू झालं. कोरोनाचा संसर्ग सुरू झाला तेव्हापासून देशभरातील सुमारे 80 कोटी जनतेला मोफत धान्य देण्यात येत आहे. पण गेल्या 10 दिवसांपासून म्हणजेच 20 जुलैपासून राज्यातील गरिबांच्या 2 वेळच्या जेवणाचा प्रश्न हळूहळू गंभीर होतोय. कारण राज्याच्या रेशन दुकानांमध्ये आली आहे तांत्रिक अडचण. जे रेशन दुकानात गेले असतील त्यांनी तिथे असलेले पॉस मशीन बघितले असेलच. धान्य वाटपात पारदर्शकता यावी म्हणून ई पॉस मशीन कामी आणल्या गेले. पण आता याच पॉस मशीन्स बंद पडल्या आहेत आणि त्याला कारण आहे सर्व्हर मधील बिघाड. आज तरी मशीन सुधारले असेल, आज तरी पोटाची खळगी भरायला अन्न मिळेल या आशेनं अनेक लोक हातातली कामं टाकून धान्यासाठी वारंवार रेशनच्या दुकानावर चक्रा मारत आहेत. पण सरकारी काम 6 महिने थांब या म्हणीला जागत चालढकल करत कुर्मगतीनं काम करणाऱ्या सरकारी यंत्रणेला शेवटी पाझर फुटला. शेवटी सरकारनं ऑफलाईन पद्धतीनं धान्य वाटप सुरू करण्याचा निर्णय घेतला. पण प्रत्यक्षात मात्र हे ऑफलाईन धान्य वाटप अद्यापही हजारो दुकानांमध्ये सुरू न झाल्यानं गरिबांचे दशावतार सुरूच आहेत. त्यामुळे त्यांचा संताप होणं साहजिक आहे. 3 हप्ते झालेले आम्ही येतोय, पण किती दिवस थांबणार आम्ही इथे? उभं केव्हा राहणार? हे केव्हा चालू होईल आम्हाला काय कळणार आहे? रोज येतो, विचारतो, निघून जातो, पण आमचे काम धंदे आहे की नाही? आम्हाला 15 ते 3 वार झाले सारखे चक्र मारतो. इथं आलं का बंद काम, पाऊस चालू. आपण मजूर लोक खाण्यापिण्याला जावं लागतं बाहेर, तरी रोज चक्र मारा. इथं आलं मशीन बंद, जायचं घरी, यायचं घरी. गरिबांच्या याच संतापावर आम्ही तुम्हाला आज प्रश्न विचारला होता. तो प्रश्न पाहण्यासाठी जाऊया आपल्या पोल सेंटरवर. बघूया आजचा आपला दुसरा प्रश्न. सर्व्हर डाऊन झाल्यानं 10 दिवसांपासून राज्यात ठिकठिकाणी राशन वाटप ठप्प. जबाबदार कोण? हा आपला आजचा प्रश्न होता. राशन दुकानावरील ई पॉस मध्ये असलेल्या तांत्रिक अडचणीनंतर सरकारनं ऑफलाईन धान्य वाटपाची परवानगी रेशन दुकानधारकांना दिली आहे खरी, पण त्या दुकानांवर खरंच गरजूंना, शिधा वाटप धारकांना धान्य वाटप होतंय का? त्यांना काय अडचणींचा सामना करावा लागतोय याचा आढावा नागपूर, नाशिक आणि भंडाऱ्यामधून एबीपी माझाच्या प्रतिनिधींनी घेतलाय. तो पाहूया. महाराष्ट्रात कोट्यवधी रेशन कार्ड धारकांना रेशन वितरणाची ऑनलाईन प्रणाली आहे. मात्र गेले काही दिवस त्या ऑनलाईन प्रणालीमध्ये काही तांत्रिक अडचणी येत आहे आणि त्यामुळे रेशनचा, धान्याचा वाटप जो आहे तो अशा रेशनच्या दुकानातून पूर्णपणे ठप्प झालेला आहे. ऑनलाईन पद्धतीने रेशन वाटप करण्यासाठी 4G तंत्रज्ञानांवर आधारित अशी ई पॉज मशीन जी आहे ती राज्यातील प्रत्येक रेशन दुकानामध्ये देण्यात आलेली होती. मात्र गेले काही दिवस साधारणपणे 20 आणि 21 जुलैपासून त्या ई पॉज मशीनला सर्व्हरचा पाठिंबा मिळत नव्हता. सर्व्हर नादुरुस्त झालेला होता. त्यामुळे थांबून या ई पॉज मशीनच्या माध्यमातून धान्याचा वितरण होत होता. आजपासून ऑफलाईन पद्धतीने रेशनचा, धान्याचा वाटप करणं अपेक्षित होतं. मात्र कुठलाही सरकारी कर्मचारी, अधिकारी जो आहे तो या ठिकाणी पोहोचलेला नाही. ज्याच्या उपस्थितीमध्ये धान्याचा वाटप होऊ शकेल तो पोहोचलेला नाही. त्यामुळे अशा ऑफलाईन पद्धतीने जरी धान्य वितरण करण्याचा निर्णय सरकारने घेतला असला तरी कर्मचाऱ्यांची उपस्थिती नाही आणि त्यामुळे धान्याचा जो वाटप आहे तो गेल्या अनेक दिवसांपासून बंद आहे.
गेल्या 15 दिवसांपासून रेशनच्या दुकानामध्ये मोठ्या प्रमाणात जी आहे ती गर्दी बघायला मिळत होती, मात्र सध्या आता रेशन दुकानांमध्ये शुकशुकाट पाहायला मिळतो। त्याचं कारण आहे सध्या जे सर्व्हर आहेत ते या ठिकाणी बंद असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यामुळं आता जे रेशन घ्यायला जे नागरिक येत आहेत त्यांची मोठ्या प्रमाणात या ठिकाणी निराशा होते। रेशन दुकानदार देखील या ठिकाणी त्यांना समजावण्याचा प्रयत्न करत आहे, मात्र हे सर्व्हर बंद असल्यामुळं रेशन वाटप जे आहे ते बंद आहे। सर्व्हरमुळे ऑनलाईन कामामुळे कामात भरपूर प्रमाणात बदल घडला आहे, पण आता हे सर्व्हरमुळे रेशन लोकांना वेळेवरती मिळत नाही। जे नोकरदार वर्ग आहे त्यांना सुट्टी टाकून यावं लागतं, इथं आल्यावर निराशा होते। निराशा झाल्यामुळे परत ते जावं लागतं, परत दरवेळी सुट्टी घेऊन यावं लागतं। तर आपण जर हे मशीन जर बघतो या ठिकाणी, या मशीनवर सध्या सर्व्हर डाऊन असल्यामुळे प्रोसेस होत नाही आहे। जो रेशन दुकानदाराचा QR कोड असतो किंवा या ठिकाणी जो नंबर असतो तो टाकण्याची प्रोसिजर होत नसल्यामुळे हे संपूर्ण रेशनच्या दुकानदारांकडनं सर्व्हर डाऊन असल्याचं सांगितलं जात आहे। गिरायकांना आम्हाला रोज फेस करावं लागतंय की आज या उद्या या, पण याच्याकडे कोणीच लक्ष देत नाही गांभीर्याने। पहिले जे 2G मशीन होतं ते व्यवस्थित चालत होतं, आता हे जेव्हापासून 4G मशीन आलं आहे तेव्हापासून हेच होतंय। जोपर्यंत आम्हाला ऑफिशियल सांगण्यात येत नाही की तुम्ही ऑफलाईन पद्धतीने वाटा, तोपर्यंत नाही आम्ही वाटू शकतो। तो या ठिकाणी जवळपास 500 ते 600 जे कार्डधारक आहेत ते या ठिकाणी आहेत, मात्र जवळपास फक्त 50 ते 60 कार्डधारकांनाच हे रेशन वाटलं गेलं आहे। जे भंडारा जिल्ह्यात राशन दुकान सुरू आहेत। मागील 15 दिवसापासून इथली पॉश मशीनचं जे सर्व्हर डाऊन आहे त्याचा फटका आता लाभार्थ्यांना बसतो। जवळपास 5 लाखापेक्षा अधिक लाभार्थी BPL असो अंत्योदयचे याच्या सर्व्हर डाऊनचा फटका त्यांना मिळत असल्यामुळे त्यांना राशन वेळेवर मिळत नाही। सध्या ई-पॉश मशीनमध्ये सर्व्हर संपूर्णपणे ठप्प आहे। काही वेळेसाठी सर्व्हर चालू होते, पण 1-2 लाभार्थी फक्त त्यांच्या अंता होऊन बाकी मशीन बंद पडून जाते। लाभार्थी या दुकानदाराला पण शिवागाळ करत असतात। आम्ही सध्या ऑफलाईन वाटप करू शकत नाही जेणेपर्यंत आम्हाला जिल्हा यंत्रणेवरून आदेश येणार नाही, तेव्हापर्यंत आम्ही वाटप करू शकणार नाही। गेल्या 15 दिवसापासून भंडारा जिल्ह्यातलं राशन वाटप बंद आहे आणि याचा फटका गोरगरिबांना बसताना दिसत आहे। अनेक भागात रेशन दुकानांवर ऑफलाईन धान्यही मिळत नसल्यानं गरिबांचे हाल होत आहेत। यवतमाळच्या उमरसरा येथील ममताबाई काळे या दारिद्र्य रेषेखाली येतात। त्यांच्या घरात 5 सदस्य असून त्यांना अंत्योदय योजनेचा महिन्याला 35 किलो धान्य मिळते, पण आता ही पॉस मशीन बंद असल्यामुळे आम्ही आता करायचं काय असा सवाल त्या विचारतायत। पाहूया। आम्ही जवळपास 1 महिना झालेला आहे, जातो 2-2, 3-3 वेळा जातो आणि वापस येतो। आम्हाला धान्य मिळत नाही आहे। आम्हाला एवढा त्रास होत आहे की आम्ही सांगू शकत नाही। आमच्याकडे वाहन नाही आहे, 10 वेळा पायी जावं लागते आणि पायी यावं लागते तिथून तेवढ्या दुरून, तेवढ्या लांबमधून। एक तर वरून पाऊस आहे आणि 10 वेळा गेलं तरी ते दुकानदार एकच म्हणतो का हे मशीन बंद आहे, हे मशीन बंद आहे। आता तुम्ही सांगा आम्ही खायचं काय? आम्ही एकूण कुटुंब संख्या आमची 5 आहे आणि आम्हाला 35 किलो धान्य मिळते। अंत्योदयमध्ये आहोत आम्ही। मशीन कधी कधी गेलं तर मशीन बंद राहते आणि मशीनवर थंब मारायला गेलं का थंब लागत नाही। म्हणजे नेमके एवढा प्रॉब्लेम येत आहे का त्या मशीनमुळं आणि त्या अंगठ्यामुळं एवढं त्रस्त झालेलं आहे माणूस का 4 वेळा 10 वेळा त्या दुकानामध्ये जाऊ वापस यावं लागते। कामं नाही, मजुरी नाही, काहीच नाही। लाखो गरजूंना ज्या ई-पॉस मशीनच्या माध्यमातून धान्य मिळतं, ती ई-पॉस मशीन नेमकी काय आहे, कशी काम करते, तिचं महत्त्व काय, हे जाणून घेण्यासाठी जाऊया आपल्या मीडिया सेंटरवर। ई-पॉस मशीन म्हणजे नक्की काय? ऑनलाईन पद्धतीचा वापर करून धान्य वाटपासाठी ती वापरल्या जाते। 2017 पासून राज्यात सर्व शिधा वाटप केंद्रांना ई-पॉस मशीन मिळाले। मशीनमध्ये 4Gचं कार्ड असतं। मशीनमध्ये ग्राहक क्रमांक म्हणजे RC नंबर टाकला जातो। ग्राहकाचा अंगठा घेतल्यानंतर कार्डधारकाचा धान्य कोटा येतो। प्रक्रियेनंतर मशीन तात्काळ बिल दाखवते। लाभार्थ्याला किती धान्य वितरित याची ऑनलाईन नोंदही होत असते। ई-पॉस मशीन कशी काम करते हे आपण पाहिलं,
पण तरीही रेशन दुकानांमधील धान्य वाटपात हेराफेरी, काळा बाजार होण्याची शक्यता आहेच. होतही असेल, पण या ई-पॉस मशीनमुळे त्या हेराफेरीला लगाम लागलाय हे नक्की. 0 आवरमध्ये आता वेळ झाली आहे रेशन धान्य वाटपात महत्त्वाच्या असलेल्या ई-पॉस मशीन बाबतच्या तांत्रिक अडचणीवर विचारलेल्या प्रश्नाची. त्या प्रश्नावर तुम्ही काय प्रतिक्रिया दिल्या आहेत त्या पाहण्यासाठी जाऊया आपल्या मीडिया सेंटरवर. सर्व्हर डाऊन झाल्यानं 10 दिवसांपासून राज्यात ठिकठिकाणी रेशन वाटप ठप्प. जबाबदार कोण? अन्न पुरवठा मंत्री की ढिसाळ प्रशासन, असा आपला प्रश्न होता. एक्स वरून पहिली प्रतिक्रिया आपण बघतोय. संतोष पेटकर यांची ऑफलाईन धान्य द्या, नाहीतर भूकबळीनं विधानसभेला मतदार शिल्लक राहणार नाहीत. युट्यूब वरून सुरेश कनोजिया, सरकारचा कुठलाही सर्व्हर काम करत नाही. युट्यूब वरूनच सागर गायकवाड, प्रशासन जबाबदार आहे, सर्वसामान्य लोकांशी काही देणे घेणे नाही त्यांना. युट्यूब वरूनच विजय ओहोळ, जनतेच्या कामापेक्षा हे महाशय राजकारण जास्त करत आहेत. योजना आणतात परंतु अंमलबजावणी वेळी यांचे सर्व्हर डाऊन असतात. पुढची प्रतिक्रिया फेसबुकवरून अभिजित माने यांची, इलेक्शन फंडसाठी जमवाजमव चालू आहे असे करून. फेसबुकवरूनच दिलीप चव्हाण, सरकार जबाबदार आहे. फेसबुकवरूनच आनंद राठोड, घोटाळे चालूच आहेत, चांगला गहू मार्केटमध्ये आणि खराब लोकांना. इंस्टाग्रामवरून सोमनाथ माळी, ढिसाळ प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळेच जनतेला त्रास होत आहे. ई-पॉस बाबत विचारलेल्या प्रश्नावर महाराष्ट्रानं दिलेला कौल पाहण्यासाठी जाऊया आपल्या पोल सेंटरवर. परत एकदा आजचा प्रश्न बघूया. सर्व्हर डाऊन झाल्यानं 10 दिवसांपासून राज्यात ठिकठिकाणी रेशन वाटप ठप्प आहे. जबाबदार कोण? 56,000 मतं युट्यूबवर. 41% म्हणणं आहे अन्न पुरवठा मंत्री, 59% म्हणणं आहे ढिसाळ प्रशासन. इंस्टाग्रामवर एकूण 2,000 मतं. बासष्ट 62% म्हणणं आहे अन्न पुरवठा मंत्री, 38% म्हणणं आहे ढिसाळ प्रशासन. फेसबुकवर एकूण 1,000 मतं. 43% म्हणणं आहे अन्न पुरवठा मंत्री, 57% ढिसाळ प्रशासन. एक्सचा कौल बघूया. 34% म्हणणं आहे अन्न पुरवठा मंत्री, 66% ढिसाळ प्रशासन. देशातील कोणीही गरीब उपाशीपोटी झोपायला नको या हेतूनं स्वस्त धान्य दुकानावर मोफत रेशन देणं सुरू झालं. या चांगल्या योजनेचा गैरफायदा घेणारी एक साखळीच मधल्या काळात जन्माला आली. सरकार गरिबासाठी कमी पैशात किंवा मोफत वाटायला धान्य पाठवायची, पण बऱ्याचदा बऱ्याच भागात ते त्याचपर्यंत पोचायचंच नाही. दशकानुदशकं गरिबाच्या तोंडचा घास हिरावून घेत काही दलाल मंडळी आपले खिसे भरत राहायचे. याची सुरुवात बनावट रेशन कार्डवरील खोट्या नोंदी यापासून व्हायची ते गोदामात पोहोचेपर्यंत, धान्याची वाटमारी होण्यापर्यंत हे प्रकार चालायचे. यातून देशाचे हजारो नाही तर लाखो कोटी लुटले जायचे. हे टाळण्याच्या छोट्याशा प्रयत्नांचा एक छोटासा भाग हे ई-पॉस मशीन होता. आणि त्याच ई-पॉसचं सर्व्हर 8-8, 10-10 दिवस डाऊन राहणे हा फार मोठा योगायोग म्हणावा लागेल. म्हणजे तुमचा अशा प्रकारच्या योगायोगांवर विश्वास असेल तर. असो, सरकारनं त्यामुळे ऑफलाईन वितरणाचा निर्णय तर घेतलाय, त्याने पुन्हा जुने दिवस आठवणार नाहीत अशी आशा करूयात. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.